श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स ज्योतिष केंद्रामध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम लाईक करा आणि आस्तिक असाल तर कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम। आज आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीसाठी सप्टेंबरचा महिना कसा असेल। सप्टेंबर महिन्यात कुंभ राशी कशी असेल, आपण आर्थिक, आरोग्य, कुटुंब, वैवाहिक जीवनाबद्दल चर्चा करू। आणि मला कुंभ राशीच्या लोकांना सांगायचे आहे की सप्टेंबर महिन्यात 4 ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे। सूर्याचा बदल, बुध ग्रहाचा राशी बदल, शुक्र आणि मंगळांची राशी बदल आणि 4 ग्रहांचे संक्रमण तुमच्यावर प्रचंड परिणाम करणार आहे। त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल। त्या अगोदर एक विनंती आहे, सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वप्रथम सप्टेंबरची कुंडली पाहूया। हा सप्टेंबरचा महिना आहे। राहू तुमच्या स्वतःच्या चिन्हावर बसला आहे। धनभावामध्ये शनिदेव बसले आहेत। गुरु तुमच्या 5व्या घरात बसले आहेत। शुक्रदेव 6व्या घरात बसलेले आहेत। आणि सप्टेंबर महिन्यातच सिंह राशीच्या 7व्या घरात शुक्रदेवांचं संक्रमण होईल। त्याचप्रमाणे तुमच्या 7व्या घरात सूर्य आणि बुध आणि केतू ही 3 ग्रह आहेत। आणि सप्टेंबर महिन्यात सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह ही सिंह राशीमध्ये असतील। मंगळ तुमच्या 8व्या घरात बसले आहेत, म्हणजेच ते कन्या राशीत बसले आहेत। आता हा मंगळ ग्रह 12 ते 13 तारखेला कुठेतरी दिसेल। चंद्र तुमच्या अनुकूल स्थितीत आहे आणि चंद्र तुमच्या सकारात्मक मनस्थितीत आहे। हे सप्टेंबर महिन्याचे तुमचे ग्रहमान आहे। हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की तुमच्यात लपलेला विश्वास बाहेर आणा आणि याच विश्वासासह वेळोवेळी कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम। सर्वप्रथम आरोग्याबद्दल बोलूया। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात सूर्य आणि बुध तुमच्या 7व्या घरात बसतात आणि सूर्य आणि बुध बुधादित्य राजयोग करत आहेत। म्हणजेच सूर्य आणि बुध या दोन्ही ग्रहांची नजर कुंभ राशीवर आहे। तुमची राशी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे। तुम्हाला तुमच्या मेहनतीचे काही बक्षीस मिळेल। सप्टेंबरमध्ये तुम्हाला पदक दिले जाऊ शकते। तुम्हाला तुमच्या कामासाठी किंवा कोणत्याही सामाजिक पदासाठी लाभ मिळू शकतात। सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल। तुम्ही सप्टेंबर महिन्यात समाजाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल आणि जर तुम्ही कुठेतरी पाहिले तर तुमची बऱ्याच लोकांशी मैत्री सप्टेंबरमध्ये होईल। मोठ्या ख्यातनाम व्यक्तींची तुमची ओळख वाढेल। तुम्हाला चांगले राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची परिचय होईल। सप्टेंबर महिन्यात तुमचे आरोग्यही चांगले राहील। त्यामुळे सूर्य आणि बुध यांच्या बुधादित्य राजयोगाचा तुमच्यावर खूप चांगला परिणाम होत आहे। सप्टेंबर महिन्यात तुम्ही सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणार आहात। संपत्तीच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास संपत्तीच्या स्थितीचा मालक गुरु असतो। गुरु 5व्या क्रमांकावर आहे। गजलक्ष्मी योग तर होय, गजलक्ष्मी योग सप्टेंबरमध्ये तुमच्याकडे येत असल्याचे दिसते। त्याचवेळी गजकेसरी योग देखील सप्टेंबरमध्ये केला जाईल। तुमच्यासाठी 2 मोठे कार्यक्रम असतील। तर सप्टेंबरचा संपूर्ण महिना म्हणजे 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत कुंभ राशीला 3 मोठे आर्थिक लाभ मिळताना दिसत आहेत। आणि इतका मोठा गजलक्ष्मी योग आणि गजकेसरी योग बनल्यानंतरही जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर काही फायदा नाही। म्हणजेच गजलक्ष्मी आणि गजकेसरी योगाचा तुमच्यावर परिणाम होईल। तुम्हाला शेती किंवा जमिनीशी संबंधित काही लाभ मिळेल। एकतर तुम्हाला भाड्याच्या उत्पन्नाचा लाभ मिळेल किंवा तुम्हाला शेतीतून काही लाभ मिळेल। जमिनीची काही प्रलंबित कामे सप्टेंबरमध्ये दिसतील। तुम्हाला इतर कामांसाठी कमिशन मिळेल, त्यांचा योग दिसून येतो। तिसरे म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रतिभेतून काही पैसे मिळतील। एकतर तुम्ही तुमच्या आत असलेल्या प्रतिभेचा वापर कराल किंवा ओळखीच्या मध्यस्थीने तुम्हाला चांगला फायदा देखील होईल। चौथे, तुम्हाला एखाद्या गुंतवणुकीचा किंवा ऑनलाईन एखाद्या गोष्टीचा फायदा होत असल्याचे दिसते। त्यामुळे गजलक्ष्मी योगामुळे राशीची एकूण संपत्ती खूप चांगली असेल। थांबलेले पैसेही तुम्हाला मिळतील भाऊ। त्यामुळे कुंभ राशीच्या सप्टेंबर महिन्यात कुठेतरी पैशाची परिस्थिती खूप चांगली असेल। त्याचप्रमाणे जर आपण कौटुंबिक क्षेत्राबद्दल बोललो तर कौटुंबिक क्षेत्राचा स्वामी शुक्र आहे। शुक्र सध्या कर्क राशीच्या 6व्या घरात बसला आहे। त्यामुळे दोन्ही घरे सप्टेंबर महिन्यात कुठेतरी तुमच्या कुंभ राशीमध्ये विभागली जातील। 1 तारखेपासून 13 सप्टेंबरपर्यंत जर शुक्र कर्क राशीत असला तर पालकांचे आरोग्य चांगले राहील। कुंभ राशीच्या लोकांच्या कुटुंबात कुठेतरी वृद्धांना साखरेची समस्या, हात आणि पाय दुखणे, डोळ्याच्या समस्या असू शकतात। तर एकंदरीत 13 सप्टेंबरपर्यंत शुक्र कर्कात आहे, तोपर्यंत कौटुंबिक क्षेत्र थोडे अस्वस्थ असेल। त्यानंतर 14 ते 30 सप्टेंबरपर्यंत घरात शांततेचे वातावरण राहील। घरातील एखाद्या सदस्याशी संबंधित एखादी बातमी मिळेल। घरात पूजा होईल। आपण पूर्वजांसाठी दान करू, आम्ही पूजा करू आम्ही। त्यामुळे एकूण 14 ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्व काही सामान्य होणार आहे। कुंभ राशीचे ज्यांना एकतर लहान किंवा मोठी मुलं आहेत तर सप्टेंबर महिन्यात कुठेतरी गुरु तुमच्या 5व्या घरात बसला आहे आणि चंद्र तुमचा परोपकारी घरात बसला आहे। तर कुठेतरी गजकेसर योग कुंभ राशीच्या लोकांमध्ये दिसून येईल। मग ते लहान मूल असो किंवा मोठे मूल, नोकरी व्यवसायाशी संबंधित शिक्षणाच्या बाबतीत मुलाची कोणती ना कोणती इच्छा सप्टेंबरमध्ये पूर्ण होताना दिसते। म्हणजेच मुलाची निवड कुठेतरी होताना दिसते।
त्याचप्रमाणे जर आपण कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह आपल्या 7व्या घरात बसले आहेत. त्याबद्दल आपण आधी बोलणार आहोत. तुम्ही प्रेमी असाल किंवा पती, सप्टेंबर महिन्यात जो कोणी तुमचा जोडीदार असेल त्याला फायदा होईल. त्यांच्यासाठी सप्टेंबर महिना खूप फायदेशीर ठरेल. पहिलं, तुमच्या जोडीदाराला म्हणजे जो तुमचा प्रेम जोडीदार असो किंवा विवाहित जोडीदार, सप्टेंबर महिन्यात पदाच्या पदोन्नतीचा लाभ मिळेल. दुसऱ्या जोडीदाराशी असलेले कोणतेही मतभेद दूर होतील. जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्या होत्या त्याचे निराकरण होताना दिसेल. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराबरोबर कुठेतरी नदी पर्वतांचा तुमचा प्रवास दिसेल. जोडीदाराला सप्टेंबर महिन्यात कोणताही आर्थिक लाभ देखील मिळेल आणि जोडीदाराला नवीन नोकरीचे प्रस्तावही मिळतील. त्यामुळे जोडीदाराशी असलेल्या नात्यासाठी देखील सप्टेंबर महिना खूप चांगला आहे. आणि जोडीदार तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हीही जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. म्हणजेच पती पत्नी, प्रेम आणि प्रेयसी असो, नात्यांसाठी सप्टेंबर महिना चांगला असणार आहे. तो स्मरणीय असेल. आता आपण कुंभ राशीच्या लोकांबद्दल बोलूया, जे त्यांचा व्यवसाय करतात, जे त्यांचं काम करतात. त्यांचा सप्टेंबर महिना कसा असेल ते 2 भागात विभागले जाईल. कारण कुठेतरी व्यवसाय क्षेत्राचा मालक मंगळ आहे. मंगळ सध्या कन्या नक्षत्रात बसला आहे, 8व्या स्थानी बसला. त्यामुळे ही स्थिती फारशी चांगली नाही. 1 ते 13 सप्टेंबर पर्यंत मंगळ कन्या राशीत असेल. तुमच्या व्यवसाय खर्चात वाढ होईल. कधी कधी यंत्राचे नुकसान होईल, ते तुम्हाला महागात पडेल. तुम्ही कोणतेही सरकारी चलन भरण्यावर खर्च करताना दिसाल. कधी कधी नुकसानीची दुरुस्ती करतानाही तुम्हाला त्यावर खर्च करावा लागेल. कधी कधी यंत्रे बिघडतील. त्यामुळे एकंदरीत तुमचा खर्च खूप जास्त आहे. 13 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला व्यवसायात भरपूर पैसे खर्च होताना दिसतील. त्यानंतर मंगळ 14 ते 30 सप्टेंबर दरम्यान तुळ राशीत संक्रमण करेल. मनस्थिती थोडी शांत होईल. तुम्ही जो खर्च करत होता, जे यंत्रे वारंवार बिघडत होती, सरकारी खर्चावर काही तोडगा निघेल आणि यामुळे तुमचा खर्च थोडा कमी होईल. तुम्हाला परदेशी उत्पन्न मिळेल किंवा तुम्हाला परदेशी किंवा मल्टीनॅशनल कंपनीकडून काम मिळेल किंवा तुम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते आणि तुमच्या कामाची वाढही येथून दिसून येईल. म्हणजे 14 ते 30 सप्टेंबर पर्यंत त्या अगोदर जी काही समस्या चालू असेल, 14 सप्टेंबर नंतर तुम्हाला उपाय दिसेल. त्यामुळे एकंदरीत सप्टेंबर हा व्यापाऱ्यांसाठी चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे अनुभवांचा महिना असेल. तर मित्रांनो, या कार्यक्रमात एवढेच आहे. मला परवानगी द्या. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.